श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्याकडून क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पतसंस्थेची सांपत्तिक स्थिती: अधिकृत भाग भांडवल 500 लाख, वसूल भाग भांडवल 390 लाख, गुंतवणूक 3840 लाख, रिझर्व्ह व इतर फंड 630 लाख, ठेवी 9200 लाख, कर्जे 7300 लाख, ढोबळ नफा 181 लाख, खेळते भांडवल 11700 लाख, लाभांश 15%, ऑडिट वर्ग अ, एकूण व्यवसाय 16500, नेट NPA 0%, सभासदांना मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS तसेच सभासदांसाठी QR कोड व SMS अशा सेवा। शुभेच्छुक श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर, व्हाइस चेअरमन डॉक्टर अजित शहा, संस्थापक चेअरमन श्री विलास शहा, सर्व संचालक, सभासद, शाखा सल्लागार व कर्मचारी वर्ग विटा। आमदारांनी केला या नेत्याच्या व ग्रुपच्या त्यागाचा उल्लेख। विट्यातील सायझिंग ग्रुपच्या चारही संस्थांचे काम आदर्शवत संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी आमदार सुहास भैया बाबर यांचे गौरवोद्गार। विट्यातील सायझिंग ग्रुपच्या शरद नागरी पतसंस्था, अनिल यंत्रमाग कापड उत्पादक संघ, शारदा महिला नागरी पतसंस्था आणि शारदा यंत्रमाग संघ या चारही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली। स्वर्गीय आत्माराम बापू यांनी सुरू केलेल्या चारही संस्था पारदर्शकतेने अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहेत। बापूंचे विचार आणि संस्कार या संस्थांच्या जडणघडणीमध्ये उपयोगी पडले। बापूंच्या पश्चात श्री वैभव तात्या म्हेत्रे, धनंजय चौथे, शिवाजी तात्या कलडोणे आणि त्यांच्या सहकार्यांनी या संस्था चालवण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे। आत्माराम बापू म्हेत्रे यांनी अनिल भाऊंना केलेले सहकार्य, त्यांनी पार्टीसाठी केलेल्या त्यागाचे स्मरण कायम मनात राहील। म्हेत्रे परिवाराची अनेक दिवसांची मेहनत फळाला आली आहे। काजल काकी नगराध्यक्ष झाल्यावर त्यांचे काम पाहून योग्य निर्णय झाल्याचे समाधान मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार सुहास भैया बाबर यांनी काढले। स्वर्गीय आत्माराम बापू म्हेत्रे यांच्या ग्रुपच्या संस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, स्वर्गीय आत्माराम बापू म्हेत्रे व स्वर्गीय पोपटराव चौथे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सभेची सुरुवात झाली। अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सुरुवातीला सहाय्यक निबंधक ऑफिसचे रफिक अत्तार यांनी सभासद प्रशिक्षण घेऊन सहकार कायद्यातील माहिती दिली। प्रमुख पाहुणे देवदत्त राजोपाध्ये म्हणाले, आत्माराम बापू म्हेत्रे हे सरळ मार्गी, मेहनती आणि आदर्शदायी व्यक्तिमत्व होते। अनिल भाऊंची साथ त्यांनी कधी सोडली नाही। त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांनी सभासदांच्या हिताचे काम केले। यामुळे आत्माराम बापूंच्या पश्चातही वैभव म्हेत्रे व त्यांच्या सहकारी यांच्याकडून उत्तम कामकाज होत आहे। अचूक नियोजन, सचोटी, परिश्रम, पारदर्शक कारभार आणि एकसंगता यामुळे 40 संस्थांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे। नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे म्हणाल्या, म्हेत्रे परिवारातील सून नगराध्यक्ष होण्यासाठी आमदार सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी घेतलेली भूमिका आम्ही म्हेत्रे परिवार व समस्त सायझिंग ग्रुप कधी विसरू शकणार नाही। त्यांनी दिलेला विश्वास आणि जनतेने दिलेली साथ याची चीज करण्याचा प्रयत्न करेन। स्वर्गीय आत्माराम बापू व स्वर्गीय नामदेवदादा म्हेत्रे या माझ्या सासऱ्यांनी दिलेली शिकवण नगराध्यक्ष पदाचे काम चांगले करण्यासाठी उपयुक्त ठरेल। उपनगराध्यक्ष अमोल बाबर म्हणाले, विटा पालिकेचे राजकारण खऱ्या अर्थाने लोकशाहीकडे आले आहे। शहराचा कायापालट करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी थोडा वेळ जाईल, पण आम्ही भावभावांनी विटेकरांना दिलेले शब्द सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही। नगरसेवक वैभव तात्या म्हेत्रे म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आत्माराम बापू म्हेत्रे व सायझिंग ग्रुप वर विश्वास दाखवला। तीच परंपरा आमदार सुहास भैया व अमोलदादा यांनीही राखली। बाबर परिवाराच्या मदतीमुळे 4 संस्था आणि सायझिंग ग्रुप उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत। एकत्र असणाऱ्या आमच्या आदर्श म्हेत्रे कुटुंबियांनी तसेच सर्व सायझिंग ग्रुप सदस्यांनी दिलेले योगदान, सभासदांनी, नागरिकांनी दाखवलेला विश्वास यामुळे नगरपालिकेतील अभूतपूर्व यश आणि संस्था चालवण्याची ताकद मिळवू शकलो। आमदार सुहास भैया बाबर, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, नगरसेविका दीपाली अविनाश चौथे, शीला अशोक लिपारे, नगरसेवक वैभव म्हेत्रे, विशाल तारळेकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नुकताच महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा वस्त्रोद्योग भूषण
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभव तात्या म्हेत्रे यांचा यंत्रमाग धारकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना वैभव तात्यांनी हा पुरस्कार केवळ एकट्याचा नसून आम्हा सर्व म्हेत्रे परिवार तसेच संपूर्ण सायझिंग ग्रुपचा गौरव असल्याचे नमूद केले. स्वागत प्रास्ताविक विटा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव चोते यांनी केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शिवाजीराव कलडोने, जगदीश म्हेत्रे, लक्ष्मणतात्या कोरे, विटा बँकेचे माजी संचालक संजय भाऊ म्हेत्रे, डी.के. चोते, दीपक चोते, विनीत म्हेत्रे, रेवण शेंडे, प्रशांत म्हेत्रे, दत्तात्रय कलडोने यांच्यासह सभासद व विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच शरद पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सचिन म्हेत्रे, धनंजय अण्णा चोते, शारदा महिला पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन शुभांगी कलडोने, शारदा महिला कापड उत्पादक संघाच्या चेअरमन वैशाली चोते, 4 संस्थाचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, सभासद यांची उपस्थिती होती. सर्वसाधारण सभेचे संयोजन सागर म्हेत्रे, राजधन चोते, युवराजाप्पा म्हेत्रे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले. सारंग म्हेत्रे यांनी आभार मानले. बातमी संकलन संजय लाकडे, क्रांती न्यूज, विटा.